Morning everyone. Today we are going to start with next algorithm, that is k-nearest neighbor. Okay. So we have seen already linear regression and logistic regression. Those two algorithms are used for linear regression, used for continuous data only. When your output nature is a continuous, then you are going with a regression. So linear regression was the use case for specifically continuous data, and logistic regression was the use case for the classification target only. त्यावेळेस कॅटेगरिकल डेटा असेल आउटपुटला, त्यावेळेस लॉजिस्टिक रिग्रेशन आपण यूज करू शकतो. ओके. याच्या पुढचा जो अल्गोरिदम आहे दॅट इज अ के नियरेस्ट नेबर. इन शॉर्ट इट इज कॉल्ड द KNN. हा पण काय एक सुपरवाइज्ड मशीन लर्निंग अल्गोरिदमचा टाइप आहे. आतापर्यंत आपण जे काही बघतोय ते सगळे काय आहेत, supervised machine learning algorithm आहेत. Okay, so this is also a supervised machine learning algorithm which is used for regression as well as classification. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढचे जे काही अल्गोरिदम्स यूज होतील ते सगळे कशासाठी यूज होतील, रिग्रेशन as well as क्लासिफिकेशन. लिनियर रिग्रेशन हा फक्त रिग्रेशन साठी होता, लॉजिस्टिक रिग्रेशन हा फक्त क्लासिफिकेशन बेस होता. आता इथून पुढे जेवढे काही अल्गोरिदम्स आपण घेणार आहेत हे सगळे काय आहेत, लिनियर रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन. दोन्ही याच्यासाठी यूज होतील. की आपलं टार्गेट कंटिन्युअस जरी असेल तरी यूज करू शकतो, आपलं टार्गेट कॅटेगरिकल असेल तरी पण यूज करू शकतो. ओके, सो दिस इज अ मेन थिंग ओव्हर हियर. मेजर पॉइंट आहे it assumes similarity between new data and available data. की जो डेटा तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि नवीन जो डेटा पॉइंट आपल्याला क्लासिफाय करायचा आहे त्याच्यामध्ये हा सिमिलरिटी फाइंड आउट करतो आणि मग त्यानुसार त्याला क्लासिफाय करतो किंवा कॅटेगराइज करतो. मोस्टली जो यूज होतो तो क्लासिफिकेशन साठी यूज होतो. इथं आता तुम्हाला फर्स्ट स्क्रीनवरती काही फॉर्म्युले दिसत आहेत, किंवा समजा आता ब्ल्यू पॉइंट आहे, नंतर हे समजा असे लाईट ब्ल्यू पॉइंट्स आहेत, आणि हे दोन पॉइंट्स मधलं ए आणि बी मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलंय. काय कॅल्क्युलेट केलंय, डिस्टन्स कॅल्क्युलेट केलंय की तो पॉइंट कुठे फॉल होईल किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी असाइन होईल. त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला राईट केला, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर असे फॉर्म्युले यूज होतात. सो दिस इज नथिंग बट युक्लिडियन डिस्टन्स फॉर्म्युला. अजून फॉर्म्युलाचे टाइप्स आहेत. समजा हा युक्लिडियन झाला. नेक्स्ट Manhattan म्हणून एक डिस्टन्स आहे. So we'll see all these things, how we can calculate the distance, what are the distance metrics over there. But this is basic thing related to k-nearest neighbor. Okay, used for regression as well as classification, supervised machine learning algorithm, and it finds the similarity between new data and available data and put the new data into the category that is most similar to the available category. Okay, so this is how it works. It's a supervised machine learning algorithm used for classification as well as regression, आणि डेटाची जी सिमिलरिटी त्याच्यावरती वर्क होतं. व्हेरी सिम्पल टू एक्झिक्यूट अँड इन्स्टन्स बेस्ड लर्निंग. जसा इन्स्टन्स असेल त्या पद्धतीने हा वर्क होतो. समजा आता इथं दोन फिगर दिलेले आहेत आपल्याला, राईट. यू कॅन सी ओव्हर हियर. ही फर्स्ट फिगर आहे. समजा बिफोर KNN असं म्हटलं इथं, राईट. So there are two categories. आता ही फर्स्ट कॅटेगरी, ओके, and this is your second category. This green one is the first category, category A. Blue one is a category B. आणि हा जो न्यू डेटा पॉइंट दिलाय हा पर्पल कलर मध्ये, तर हा कुठे असाइन करायचा, म्हणजे हा A कॅटेगरीकडे जाईल की B कॅटेगरीकडे जाईल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर ते कसं फाइंड आउट करायचं हे ठरवायचंय आता. So how it works, तर या प्रॉब्लेम साठी KNN कसं वर्क करेल हे आपल्याला आता बघायचंय. ठीक आहे, म्हणजे खूप सिंपल आहे. तसं आहे हे बिफोर KNN आणि आफ्टर KNN की कोणत्या कॅटेगरीला हा असाइन होतो ते हे मशीन लर्निंग मॉडेल किंवा KNN डिसाइड करेल. आता सिंपल लँग्वेज मध्ये आधी समजून घ्या, नंतर याची जी थिअरी आहे किंवा याचे जे स्ट्रक्चर्ड पॉइंट आहेत ते आपण डिस्कस करू. सिम्पली काय कॅल्क्युलेट करतो हा, फॉर एक्झाम्पल किती पॉइंट्स आहेत तिथं. In this green one, 3 and 3, 6. We are having 10 points over here, and also we are having, suppose how many points are there? 4 and 4, 8 points are there.
So what model will do? Model will calculate the distance of this new data point. हा जो नवीन जो दिलेला आहे ना पर्पल, याचं प्रत्येक पॉइंट पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. काय करतो? प्रत्येक पॉइंट पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो आणि त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करतो. की फॉर एक्झाम्पल हा पॉइंट किती डिस्टन्स वरती, हा सेकंड पॉइंट किती डिस्टन्स वरती, हा थर्ड पॉइंट किती डिस्टन्स वरती, असे याचे 10 पॉइंट्स आणि याचे 8 पॉइंट्स, या प्रत्येकाचं काय कॅल्क्युलेट होईल? या प्रत्येकाचं काय कॅल्क्युलेट होईल? डिस्टन्स कॅल्क्युलेट होईल. हे जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये अरेंज करायचं? असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. आणि समजा फर्स्ट नेबर्स किती सिलेक्ट करायचे हे आपण ठरवायचं. समजा नेबर्सची व्हॅल्यू, या नवीन डेटा पॉइंट साठी नेबर्सची व्हॅल्यू समजा मी 5 घेतलेली, तर त्या 5 पैकी किती घेतले तुम्ही नंबर्स? नेबर्स किती घेतलेत? 5 घेतलेत. जे फर्स्ट 5 पॉइंट्स येतील, त्या फर्स्ट 5 पॉइंट मध्ये कोणत्या कॅटेगरीचे जास्त पॉइंट आहेत? समजा कॅटेगरी ए चे 3 पॉइंट आले फर्स्ट 5 मध्ये आणि कॅटेगरी बी चे 2 पॉइंट आले, तर तुम्ही तो नवीन पॉइंट कुठे असाइन करणार? ए ला असाइन करणार. सपोज इन केस की कॅटेगरी बी चे तुमच्याकडे 3 पॉइंट आले आणि कॅटेगरी ए चे 2 पॉइंट आले, तर तो कुठं असेल होईल पॉइंट? म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की 5 पैकी 3 पॉइंट त्याच्या जवळ आहेत, म्हणजे तो कुठं असेल व्हायला पाहिजे? बी ला असेल व्हायला पाहिजे. समजतंय? समजा नेबर्सची व्हॅल्यू तुम्ही 7 घेतली, तर मग त्या 7 मध्ये मेजॉरिटी कशाची? 7 मध्ये मेजॉरिटी कशाची? त्याच्यावरती हे ठरल. हे झालं क्लासिफिकेशन साठी. जर रिग्रेशनचा प्रॉब्लेम असेल, समजा सॅलरी प्रिडिक्ट करतोय आपण किंवा कसली प्राइस प्रिडिक्ट करतोय, तर काय करतो तो? मग तो ते जे काही नेबर्स घेतलेले आपण 5 नेबर्स घेतले किंवा 7 नेबर्स घेतले, त्या 5 किंवा 7 नेबर्स साठी काय घेतो? ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो. ओके, सो मेजॉरिटी इज कन्सिडर इन केस ऑफ क्लासिफिकेशन, वेअरएज ॲव्हरेज इज कन्सिडर इन केस ऑफ रिग्रेशन. हे समजतंय का ते सांगा आधी. याचं जे वर्किंग आहे हे खूप सिंपल आहे. हे समजतंय का ते सांगा. येस, मॉडिबल. काय करणार आहे? जेवढे काही डेटा पॉइंट्स अवेलेबल आहे आपल्याकडे, समजा इथे 18 आहेत सगळ्या कॅटेगरीचे, ए बी सी किती कॅटेगरीज असले, मल्टी क्लास क्लासिफिकेशनला पण जाऊ शकतो. सगळ्या कॅटेगरीजचे पॉइंट्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. नवीन जे डेटा पॉइंट्स, नवीन ज्या डेटासाठी तुम्हाला वर्क करायचं ना, त्याच्यासाठी प्रत्येक पॉइंट पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. आणि जे सगळ्यात जवळचे पॉइंट्स आहेत, समजा ते एक फिक्स तुम्ही नेबर्सची व्हॅल्यू ठरवलेली, दॅट इज कॉल्ड एज द के, कॅपिटल के म्हणतो आपण त्याला. तर ते नेबर्स 5 असतील, तर त्या 5 पैकी कोणत्या कॅटेगरीचे जास्त पॉइंट्स आहेत त्याच्यासाठी तो आउटपुट देतो. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. सो वाय KNN? KNN काय यूज करायचं? सो इट्स व्हेरी सिम्पल. यूज करण्यासाठी काय? यूज करण्यासाठी खूप सिम्पल आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल अँड इफेक्टिव्ह मशीन लर्निंग अल्गोरिदम दॅट डज नॉट रिक्वायर अ सेपरेट ट्रेनिंग फेज. असं सेपरेट ट्रेनिंगची काही गरज पडत नाही. जनरली वी आर गोइंग विथ अ ट्रेन टेस्ट स्प्लिट, बट sometimes it is not needed as well. But we will go with a train test split only, and it is like instance based. We already seen की जसा नवीन इन्स्टन्स असेल त्यानुसार हा वर्क करतो. So it works by the comparing new data with the existing data. ही नवीन डेटा किंवा नवीन जो डेटा पॉइंट आहे त्याला अवेलेबल असलेल्या डेटा सेट सोबत कम्पेअर करतो बेस्ड ऑन दी सिमिलरिटी, आणि ज्याच्यामध्ये जास्त सिमिलरिटी त्याला मिळेल किंवा वेर इट विल फाइंड दी मॅक्सिमम सिमिलरिटी, त्या कॅटेगरीला काय होतं, तो नवीन डेटा पॉइंट असाइन होतो. ओके, सो लिनियर आणि लॉजिस्टिकचे समजा काही डिसएडव्हान्टेजेस आहेत किंवा काही कॉन्स आहेत. काय की स्मॉल डेटा सेट साठी ते प्रॉपर वर्क करत नाही. वेअरएज KNN यू विल फाइंड की KNN परफॉर्म्स वेल इन अ स्मॉल डेटा सेट. म्हणजे खूप मोठा डेटा सेट पाहिजे असं काही नाही, कारण प्रत्येक पॉइंट बरोबर तो कम्पेअर करतो. सपोर्ट्स बोथ क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन टास्क. हे एक इज अ मेजर ॲडव्हान्टेज आहे. and provides good accuracy when optimal value of a k is selected. Optimal value of a k म्हणजे काय? ही k म्हणजे काय? तुमची नेबर्सची व्हॅल्यू आहे, राईट? दिस इज युअर k नियरेस्ट नेबर्स. ओके, तर जसं मी आता म्हटलं की 5 घेतली आपण, 7 घेतली, तर एक प्रॉपर व्हॅल्यू जर समजा आपण चूज केली की इफ यू आर हॅव्हिंग ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ के ची जर ऑप्टिमल व्हॅल्यू असेल तुमच्याकडे, समजा 5 ही ऑप्टिमल आहे किंवा 7 ही ऑप्टिमल आहे, सो इट विल गिव्ह यू द गुड ॲक्युरसी. गुड ॲक्युरसी म्हणजे हायेस्ट ॲक्युरसी मिळेल. ऍट द एंड काय पाहिजे तुम्हाला? जे मशीन लर्निंग मॉडेल आपण बिल्ड करतोय त्याच्यासाठी जी ॲक्युरसी येते ती काय पाहिजे? मॅक्सिमम पाहिजे, राईट? सो दॅट इज अवर टार्गेट ऍक्च्युअली. ओके, एक सेकंड.
So how that process works, म्हणजे जी प्रोसेस आहे ना के सिलेक्ट करण्याची किंवा ओव्हरऑल जी प्रोसेस आहे आतापर्यंत आपण डिस्कस केली ती कशी वर्क होते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सिलेक्ट द नंबर ऑफ की सिलेक्ट नंबर ऑफ नियरेस्ट नेबर. ची व्हॅल्यू काय करावं लागते आपल्याला सिलेक्ट करावं लागते. जर आपण नाही सिलेक्ट केली तर मग डिफॉल्ट जी व्हॅल्यू ती किती आहे म्हणजे के आपल्याला सिलेक्ट करावं लागतो. बट जर तुम्ही जर नाही घेतली व्हॅल्यू तर किती घेतो मग मॉडेल डिस्टेकिंग ॲज अ 5. सो डिस्टेकिंग के ॲज अ 5 आपण के इक्वल टू 5 ने आता वर्कआउट करू. जनरली जे आहे म्हणजे के ची व्हॅल्यू सिलेक्ट करताना जनरली आपण ऑड व्हॅल्यू सिलेक्ट करतो. जर समजा 5 डिफॉल्ट घ्यायची नसेल तुम्हाला तर मग काय घेतो आपण 7, 9, 11 का की मग कॅटेगराईज करायला सोपं जातं. समजा 10 जर घेतली तर कधी कधी कसं होतं 5 ए ची आणि 5 बी ची अशी पॉसिबिलिटी येऊ शकते. सेम येऊ शकतात राईट. टू अवॉइड दॅट ते अवॉइड करण्यासाठी काय करतो आपण के ची व्हॅल्यू जनरली ऑड पॉइंट म्हणजे ऑड नंबर घेतो. कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन न्यू डेटा पॉइंट अँड ऑल ट्रेनिंग डेटा. जेवढा डेटा आपल्याला ट्रेनिंग साठी दिलेला आहे समजा आताच्या लास्ट केस मध्ये ए चे आपल्याकडे 10 पॉइंट्स होते, बी चे आपल्याकडे 8 पॉइंट्स होते. सो टोटल वी आर हॅव्हिंग 18 पॉइंट्स. 18 पॉइंट्स आणि नवीन जो डेटा पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय होणार डिस्टन्स कॅल्क्युलेट होणार प्रत्येक याच्यामध्ये. डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी डिफरंट मेट्रिक्स आहेत. समजा मॅनहॅटन आहे किंवा युक्लिडियन आहे. दोन्ही आपण बघू. आयडेंटिफाय द क्लोजेस्ट नेबर्स. आयडेंटिफाय क्लोजेस्ट नेबर म्हणजे कसं आयडेंटिफाय होईल ते जेवढे काही डिस्टन्स आहेत किती डिस्टन्स होते तुमच्याकडे. सपोज आय एम हॅव्हिंग 18 डिस्टन्सेस. किती डिस्टन्सेस होते तुमच्याकडे 18. त्या सगळ्या व्हॅल्यूज काय होतात असेंडिंग मध्ये अरेंज होतात की सगळ्यात कमी डिस्टन्स वाले पॉईंट्स आले येतील नंतर ते असं 1 to 18 कशावर अरेंज होईल. इट विल बी अरेंज बेस्ड ऑन द डिस्टन्स. आणि फर्स्ट जे काही समजा 5 अरेंज केले आपण तर त्या 5 मध्ये जशी मेजॉरिटी असेल आउट ऑफ 5 जे फर्स्ट 5 आलेत जे सगळ्यात जवळ जे 5 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये सिनारिओ काय मग त्याच्यामध्ये कॅटेगरी ए चे किती आहेत आणि कॅटेगरी बी चे किती आहेत त्याच्यावरून याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्यावरून याचे आउटपुट ठरेल. सो आयडेंटिफाय द के क्लोजेस्ट नेबर्स. फॉर क्लासिफिकेशन काय करतो तो असाइन मेजॉरिटी क्लास. समजा ज्या पहिल्या 5 व्हॅल्यू आल्यात त्याच्यामध्ये ए चे 3 आहेत आणि बी चे 2 आहेत तर ऑब्व्हियसली तो नवीन जो डेटा पॉइंट आहे तो ए ला असाइन होईल. म्हणजे डायबेटिक किंवा नॉन डायबेटिक नॉन अप्रूव्ड डिक्लाइन त्याच्यामध्ये जो काही जी काही कॅटेगरी असेल तिला ती नवीन व्हॅल्यू असाइन होईल. आणि रिग्रेशन साठी कसं वर्क करेल हाऊ इट विल वर्क फॉर रिग्रेशन की टेक ॲव्हरेज ऑफ नियरेस्ट व्हॅल्यू. समजा 5 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आपण काय असाइन केलंय की के नियरेस्ट नेबर के ची व्हॅल्यू किती 5 आहे तर त्या 5 व्हॅल्यूजचं काय होईल ॲव्हरेज. म्हणजे समजा सॅलरी प्रिडिक्ट करतोय तर त्या जे 5 डेटा पॉइंट्स मिळाले त्या 5 डेटा पॉइंटला जी काही सॅलरी येते त्या सॅलरीचं ॲव्हरेज आहे तुमचं काय असेल आउटपुट असेल त्या नवीन डेटा पॉइंट साठी. सो न्यू डेटा पॉइंट इज लेबल बेस्ड ऑन इट्स नेबर्स. नवीन डेटा पॉइंट्स बद्दल जे काही आपण बोलतोय जे काही तुम्ही त्याला लेबल करणार आहे जे काही कॅटेगरी असाइन करणार आहे दॅट इज बेस्ड ऑन इट्स नेबर्स. त्याच्या अवतीभोवती जे काही लोक म्हणजे जेवढे डेटा पॉइंट्स आहेत त्याच्यानुसार त्याला नवीन व्हॅल्यू असाइन होईल. इन शॉर्ट परत एकदा समराइज करतो मी. सगळ्यात आधी मॉडेल काय चूज करतं की किती नेबर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. जर तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली तर मॉडेल किती घेते व्हॅल्यू. मॉडेल इज टेकिंग इट ॲज अ 5. ठीक आहे आपण के ची व्हॅल्यू 5 घेतली नंतर काय करतो प्रत्येक पॉइंट आणि तो नवीन डेटा पॉइंट याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट होतं डिस्टन्स कॅल्क्युलेट होतं. डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युले समजा युक्लिडियन डिस्टन्स आपण जनरल फॉर्म्युला घेऊ आता x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती राईट ना. दोन डेटा पॉइंट्स मधलं किंवा दोन कुठल्याही पॉइंट्स मधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करत असेल तर आपण हा फॉर्म्युला युज करतो बरोबर. एक्स कोऑर्डिनेटचं स्क्वेअर एक्स मधला डिफरन्स आणि वाय मधला डिफरन्स याची समेशन आणि त्याचं स्क्वेअर रूट. तर याच्यासाठी आपण वर्क करतो राईट. आयडेंटिफाय द के क्लोजेस्ट नेबर. त्याच्यामधली मग जी मेजॉरिटी असेल ती फाइंड आउट करा आणि रिग्रेशन साठी सगळ्याचं ॲव्हरेज घ्या आणि त्यानुसार तो नवीन पॉइंट असाइन करा राईट. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. सपोज आता हा पॉइंट ए आणि पॉइंट बी. सपोज दिस इज युअर पॉइंट ए अँड दिस इज युअर पॉइंट बी. या दोन मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे मला. तर मग डिस्टन्स मॅट्रिक्स कशी वर्क करतात
ओके वी हॅव लाईक टेकन दी के ॲज अ 5. त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. सो डिस्टन्स मेथड्स हेल्प टू फाइंड द नियरेस्ट नेबर. जे नियरेस्ट नेबर फाइंड आउट करायचे त्याच्यासाठी ऑब्विसली काय हेल्प करेल तुम्हाला, डिस्टन्स मेट्रिक फाइंड आउट करून, मेट्रिक किंवा मेजर्स म्हणजे काय की ते तुम्हाला मेजर करण्यासाठी काय. सो कॉमन जे डिस्टन्स मेट्रिक्स युज्ड इन KNN, तर जनरली हा जनरलाइज फॉर्म्युला आहे मीन कॉस की हे सायंटिस्टचे नाव आहे, राईट. हॅमिंग डिस्टन्स कॅटेगरिकल साठी युज होतं, पण आपण ते युज नाही करणार. कोणते युज करणार आहे आपण, युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स. युक्लिडियन आणि मॅनहॅटन हे दोन टाइप्स आहेत. ओके, बट जनरली जो युज होतो किंवा वाईडली जो युज होतो तो कोणता युज होतो, युक्लिडियन डिस्टन्स हा युज होतो, कारण तो शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करतो. युक्लिडियन डिस्टन्स याच्यामध्ये जेवढे काही नावं दिली आहेत, तर मॅनहॅटन आणि युक्लिडियन याच्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर करायला गेले, हेच जर डिस्टन्स मी जर मॅनहॅटनने फाइंड आउट केलं तर काय होतं आणि युक्लिडियनने फाइंड आउट केलं तर काय होतं, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हे दोन डेटा पॉइंट्स आहेत. या दोन मधलं तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय डी. काय फाइंड आउट करायचंय, डी फाइंड आउट करायचंय. ओके, सो हाऊ टू फाइंड आउट दिस डी, ऑलरेडी आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये नसून घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो प्रॉपर डिस्टन्स मेट्रिक इम्प्रूव्ह द मॉडेल अॅक्युरसी. जर तुम्हाला डिस्टन्स हे ऑब्विसली इट डिपेंड ऑन द डिस्टन्स ओनली, राईट ना. आपण जे काही तुमचे नियरेस्ट नेबर्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत डिस्टन्सच्या, नेबर्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशावर डिपेंड आहेत, डिस्टन्स वरती डिपेंड आहे, राईट. सो युक्लिडियन डिस्टन्स इज वाईडली यूज्ड आणि डिस्टन्स मेट्रिक इज मोस्टली वाईड. तिथं काहीतरी करेक्शन आहे, डिस्टन्स मेट्रिक इज मोस्ट वाईडली यूज्ड. कोणते युक्लिडियन डिस्टन्स यूज होतो. या दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो समजून घ्या आपण आता. याचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे, डिस्टन्स मेट्रिक इज मोस्टली वाईडली यूज्ड. कोणता आहे हा फॉर्म्युला दिला त्यासाठी, टी इज इक्वल टू x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल. आता मी काय करतो, इथं समजा हा 3 घेतला मी, की हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे हे 3 आहे आणि हे व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे किती, 4 आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे किती आहे ते 3 आहे आणि व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते किती आहे, 4 आहे. सिंपल घेतलंय. कसं घेतलंय ते सांगतो, x2 - x1 याला काहीतरी पॉइंट्स असतील. ठीक आहे, समजा सपोज दिस इज युअर, इथं x कोऑर्डिनेट 1 आहे सपोज आणि y कोऑर्डिनेट पण 1 आहे असं कन्सिडर करा. x कोऑर्डिनेट 1 आहे आणि y कोऑर्डिनेट पण 1 आहे. ठीक आहे, पेन आज नेमकं पेन सोबत नाही तर ते वर्क होणार नाही प्रॉपर, तरी पण समजून घ्या आता. x आणि y कोऑर्डिनेट किती 1 आहे. ठीक आहे, याचा x कोऑर्डिनेट सपोज 4 आहे. x कोऑर्डिनेट किती घेतलाय मी, x कोऑर्डिनेट किती घेतला, 4 घेतला. बघा, आय होप हे कळलं तुम्हाला, कारण सिंपल आहे समजण्यासाठी. x कोऑर्डिनेट किती घेतला मी, 4 घेतला. y कोऑर्डिनेट ऑब्विसली किती येईल, y कोऑर्डिनेट 1 येईल. बरोबर करे, y कोऑर्डिनेट 1 येईल. येस, हा. इथं किती येईल, x कोऑर्डिनेट काय राहील, x कोऑर्डिनेट काय राहील b चा 4 आणि y कोऑर्डिनेट किती राहील 5. बरोबर आहे. हे कळतंय का ते सांगा आधी. a आणि b चे x आणि y कोऑर्डिनेट किती आहेत, a चा x कोऑर्डिनेट किती आहे 1, b चा x कोऑर्डिनेट किती आहे 4. नंतर a चा y कोऑर्डिनेट किती आहे 1 आणि b चा y कोऑर्डिनेट किती 5. इथपर्यंत कळालंय एव्हरीवन. म्हणजे डिस्टन्स ऍक्च्युअली कॅल्क्युलेट होईल कसं आणि दोन डिस्टन्स मधला फरक काय हे समजून सांगायचं ट्राय करतोय मी. x2 - x1 स्क्वेअर किती येईल ही व्हॅल्यू, स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू. बरोबर, कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही नोटबुकवर कॅल्क्युलेशन करा पाहिजे तर. x2 - x1, x2 किती याचा, x2 किती आहे 4, हा किती आहे 1 म्हणजे 3 चा स्क्वेअर. समजतंय का रे, 3 चा स्क्वेअर. येस, किती येईल ही व्हॅल्यू 9. बरोबर, स्क्वेअर रूट मध्ये किती व्हॅल्यू येईल 9. नंतर काय येईल दुसरी व्हॅल्यू, y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. y2 - y1 किती आहे 4 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे किती आला 16. येस, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू किती आली तुमची 9 + 16. आन्सर काय येईल फायनल. येस प्लीज कॅल्क्युलेशन करून सांगा. 9 + 16 5 आला आन्सर. म्हणजे हे जर तुम्ही युक्लिडियनने कॅल्क्युलेट केलं तर आन्सर किती येत आहे 5 येत आहे. इथपर्यंत समजलंय. इफ यू यूज युक्लिडियन डिस्टन्स टू कॅल्क्युलेट दिस थिंग तर आन्सर किती येत आहे 5 येत आहे. इथपर्यंत ओके. म्हणजे युक्लिडियनचा आन्सर ए आणि बी साठी किती येत आहे 5 येत आहे. ठीक आहे.
नेक्स्ट हेच जर डिस्टन्स मला मॅनहॅटननी कॅल्क्युलेट करायचं असेल, समजून घ्या, हेच जर डिस्टन्स मॅनहॅटननी कॅल्क्युलेट करायचं असेल तर तो कसं कॅल्क्युलेट करतो, डी इज इक्वल टू कसं कॅल्क्युलेट करतो, फक्त जसं बोलतोय तसं आता नोट करून ठेवा पाहिजे. तर डी इज इक्वल टू इथं जे आपण स्क्वेअर रूट घेतलं ना, स्क्वेअर करून जे स्क्वेअर रूट घेतलं त्याच्याऐवजी काय करतो, x2 मायनस x1 ही जी व्हॅल्यू आहे काय, x2 मायनस x1 याचा काय घेतो तो, मॉड घेतो. काय घेतो, मॉड घेतो. x2 मायनस x1 याचा काय घेतला, मॉड्युलस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू प्लस y2 मायनस y1 चा पण काय परत y2 मायनस y1 चा परत स्क्वेअरच्या ऐवजी काय घेणार, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेणार. समजतंय, म्हणजे स्क्वेअर करून परत त्याचा स्क्वेअर रूट घेण्याऐवजी तो काय करतो, कन्सिडर फक्त काय कन्सिडर करतोय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कन्सिडर करतोय. हे समजतंय. फॉर्म्युला कसा मॉडिफाय झाला बघा फक्त, फॉर्म्युला कसा मॉडिफाय झाला, हे स्क्वेअर करून स्क्वेअर रूटच्या ऐवजी फक्त काय घेतले, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली. आता x2 मायनस x1 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती येईल, x2 मायनस x1 येस, x2 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 4 मायनस 1 बरोबर, म्हणजे मॉड मध्ये किती आली, ही 3 आली. म्हणजे ही पॉझिटिव्ह जरी आली तरी पण, सॉरी निगेटिव्ह जरी आली तरी तो कन्सिडर काय करणार आहे, पॉझिटिव्ह करणार, कारण डिस्टन्स आहे. आणि y2 मायनस y1, y2 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे, व्हॉट इज y2 व्हॅल्यू 5 मायनस 1 अगेन 4. हे डिस्टन्स किती आलं रे, हे डिस्टन्स किती आलं, इज इट 7. समजतंय का रे, आय होप हे समजतंय तुम्हाला. नेमकं नोटपॅड सोबत नाही आज, पेन टॅब सोबत नाही, घरी आलोय गावी. थोडंसं आता हे करेक्ट करून घ्या. त्या दोन याच्यातला फॉर्म म्हणजे डिस्टन्स, सॉरी दोन डिस्टन्सेस मधला फरक कळालाय तुम्हाला. तर मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कशाने मिळतो तुम्हाला, हे प्रूव्ह झालंय का, युक्लिडियन डिस्टन्स इज गिव्हिंग यू द शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑलवेज. 2 पॉईंट मधलं जर तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला तर काय यूज करतं मॉडेल, युक्लिडियन डिस्टन्स यूज करतं. इज इट ओके गाईज. आणि ऑब्झर्व केला असेल तुम्ही, मॅनहॅटन ज्यावेळेस वर्क करतो, मॅनहॅटन ज्यावेळेस वर्क करतो तर तो त्यावेळेस एक कसं चालतो, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असंच डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो 90 डिग्री मध्ये. परत एकदा लक्षात घ्या, ऍक्च्युअली यांनी हा डी दिलाय, मॅनहॅटननी काय, सॉरी युक्लिडियननी काय दिलाय, हा डी दिलाय, दॅट इज हायपोटेन्यूस ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल. आणि ज्यावेळेस मॅनहॅटन कॅल्क्युलेट केला त्यावेळेस हा बेस प्लस हाईट असा तो हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वर्क झाला, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल वर्क झाला. इज इट, आय होप हे लक्षात आलं तुमच्या. ऍब्सोल्यूट कसं कॅल्क्युलेट केलं दीक्षा यांनी, एकतर हॉरिझॉन्टल जा किंवा व्हर्टिकल जा, पूर्ण हॉरिझॉन्टल स्टेप मग व्हर्टिकल स्टेप, हॉरिझॉन्टल स्टेप मग व्हर्टिकल स्टेप, किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कसं गेलं तरी एकच होईल. 4 + 3 7 किंवा 3 + 4 7 हे ऍब्सोल्यूट कन्सिडर करत. आणि ज्यावेळेस त्याला युक्लिडियन यूज करायचं आहे तर त्यावेळेस तो पायथागोरसचा यूज करतो, राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतो आणि त्याचा हायपोटेन्यूसचा आन्सर देतो. इज इट एव्हरीवन. साक्षी, प्रतीक्षा, खुशी, तुझ्या, आय होप समजतंय तुम्हाला. येस, व्हेरी गुड. आणि हे जे आहे ना मिन्कोवस्की ऍक्च्युअली काय जनरलाइज फॉर्म्युला आहे. मिन्कोवस्की काय जनरलाइज फॉर्म्युला आहे. ही ऍक्च्युअली हा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, ही डी इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू, याला काय येतो असं, रेस टू 1/p येतो इथं. रेस टू काय येतो, रेस टू 1/p. एक मिनिट समजून घ्या, रेस टू 1/p. मग जर तुम्ही p ची व्हॅल्यू p इक्वल टू काय घेतला, p इक्वल टू किती घेतलं मी, 2 घेतलं. बघा p इक्वल टू जर 2 घेतलं तर मॉडेल काय यूज करतं, युक्लिडियन डिस्टन्स यूज करतं. आणि p इक्वल टू जर 1 घेतला म्हणजे याच्यातच हा 1/p फिक्स राहील, 1/2 झाला म्हणजे हे स्क्वेअर रूट झाला, बरोबर. 1/2 रेस टू 1/2 चं मिनिंग काय झालं, स्क्वेअर रूट झालं. येस, एखाद्याचं जर पॉवर 1/2 असेल तर त्याचं मिनिंग काय, स्क्वेअर रूट आहे. मग तो काय यूज करतो, युक्लिडियन यूज करतो. आणि याचं जर रेस टू 1/2 असेल, सॉरी याचं जर रेस टू 1/p घेतलं तर ऑब्व्हियसली 1/1 म्हणजे काही नाही, काही पॉवर नाही, रेग्युलर यूज होईल. सो मॅनहॅटन साठी p ची व्हॅल्यू किती येते, मॅनहॅटन साठी p ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. मग आपण जर KNN चं मॉडेल बिल्ड करताना मी जर असं मेन्शन केलं की p इक्वल टू 1 तर मॉडेल बॅक एंडला कोणतं डिस्टन्स यूज करील,
मॅनहॅटन यूज करील. आणि मी जर असं डिफाईन केलं की P इक्वल टू 2, डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे ती P इक्वल टू 2 आहे, कारण मोस्ट वाईडली यूज कोणती आहे, मॉडेल कोणती यूज करणार आहे, युक्लिडियनच यूज करणार आहे. पण जर माझी अशी रिक्वायरमेंट आहे की नाही मला मॅनहॅटननीच डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे काही डेटा सेट साठी, जरी हा शॉर्टेस्ट डिस्टन्स देत नसेल तरी पण काही डेटासाठी मॅनहॅटन प्रॉपर वर्क करतो. सो दोन पॅरामीटर शिकलोय आपण आता. P इक्वल P दॅट इज अ डिस्टन्स मेट्रिक कोणता यूज करायचा आणि नेबर्सच्या व्हॅल्यू किती घ्यायच्या. तर एक गोष्ट नोट करून ठेवा काय की जर K ची व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड नाही केली की किती नेबर्स घ्यायचे तर मॉडेल किती घेतं, डिफॉल्ट 5 व्हॅल्यूज घेतं. किती घेतं K इक्वल टू 5. K इक्वल टू 5 इज अ डिफॉल्ट. आणि डिस्टन्स मध्ये दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स, विच इज बेस्ड ऑन द जनरलाइज्ड फॉर्म्युला ऑफ मीन कोवस्की डिस्टन्स. आता लक्षात ठेवताना दोनच ठेवायचे, युक्लिडियन आणि मॅनहॅटन. तर जर आपण व्हॅल्यू दिली नाही तर मॉडेल किती घेईल, P इक्वल टू 2 घेईल. बाय डिफॉल्ट कोणता यूज करेल तो, युक्लिडियन यूज करेल. जर मी असं मेन्शन केलं तिथं की P इक्वल टू 1 तर तो काय यूज करेल, मॅनहॅटन डिस्टन्स यूज करेल. दोन्ही मधला फरक कळलाय एव्हरीवन? दोन्ही मधला डिफरन्स समजला तुम्हाला? येस. ओके. सो राईट व्हॅल्यू ऑफ K की जी ऑप्टिमल व्हॅल्यू घेतली पाहिजे असं आपण म्हणतो की डेटा ओव्हर फिटिंग पण नाही आला पाहिजे, अंडर फिटिंग पण नाही आला पाहिजे. असे वर्ड्स येतील. आता याच्या आधी जास्त डिस्कस केले आपण हे, पण अंडर फिटिंग काय, ओव्हर फिटिंग काय, मशीन लर्निंग मध्ये हे इम्पॉर्टंट आहे. सो चुजिंग द राईट व्हॅल्यू ऑफ K डिटरमाइन्स द मॉडेल परफॉर्मन्स. मॉडेल परफॉर्मन्स म्हणजे त्याची अॅक्युरसी किती असणार आहे हे कशावरती डिपेंड आहे, त्या K च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. समजा 5 साठी मे बी अॅक्युरसी कमी येऊ शकते, पण जर तुम्ही जर K ची व्हॅल्यू 9 घेतली तर मे बी यू विल फाइंड की अॅक्युरसी वाढते. ओके. सो आणि समजा K ची व्हॅल्यू स्मॉल घेतली की समजा 3च घेतली तर मग त्याच्यामध्ये ओव्हर फिटिंग होऊ शकते, म्हणजे एरर कमी येईल, सॉरी अॅक्युरसी काय येईल तुमची कमी येईल. आणि खूपच जास्त घेतली, समजा 15 घेतली, 17 घेतली तर देयर मे बी पॉसिबिलिटी की यू विल फाइंड खूपच जास्त अंडर फिटिंग झालंय किंवा लार्ज व्हॅल्यू ऑफ K, लेस अॅक्युरेट बाउंड्री झाल्यात असं होऊ शकतं. सो व्हॉट वी नीड, आपल्याकडे काय पाहिजे, ऑप्टिमल व्हॅल्यू ऑफ K पाहिजे की जी आपल्याला बॅलन्स्ड आणि अॅक्युरेट रिझल्ट देईल. सो वी यूज लाईक क्रॉस व्हॅलिडेशन टू सिलेक्ट अ बेस्ट K. क्रॉस व्हॅलिडेशन म्हणजे मॉडेल कोण आपण घेऊ शकतो की ज्या डेटावरती आपण वर्क करतोय त्याच्यासाठी आपण विचारू शकतो त्याला की याच्यासाठी K ची व्हॅल्यू कोणती बेस्ट आहे. सो कॉमन मेथड जी K इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n असं म्हटलेलं इथं. स्क्वेअर रूट ऑफ n म्हणजे जेवढे डेटा पॉईंट्स तुम्हाला दिले त्याचं स्क्वेअर रूट घ्या. जेवढे डेटा पॉईंट्स आहेत तुमच्याकडे, नंबर ऑफ डेटा पॉईंट्स, तर त्यातली स्क्वेअर रूट साठी ही जनरलाइज मेथड आहे. पण बेस्ट पॅरामीटर फाइंड आउट करण्यासाठी काही टेक्निक्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर हे जे इथं आलंय ना अंडर फिटिंग, ओव्हर फिटिंग, ऍक्च्युली काय असतं ते आपण समजून घेऊ आता. बेस्ट फिट इथं सेंटरला दिलेलं आहे बघा, हे जे सेंटरला दिलेलं आहे हे काय दिलंय, बेस्ट फिट दिलंय. तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता की मोस्ट ऑफ द ज्या कॅटेगरीज आहेत, मोस्ट ऑफ द ज्या कॅटेगरीज म्हणजे हे क्लासिफाय होऊ शकतं असं आहे. बरोबर. जी काही बाउंड्री क्रिएट झाली की बॅलन्स्ड मॉडेल विथ ऑप्टिमल कॉम्प्लेक्सिटी. ऑप्टिमल कॉम्प्लेक्सिटी म्हणजे की एरर आणि अॅक्युरसी याच्यामध्ये प्रॉपर त्याने काय केलंय, बॅलन्स केलंय. ठीक आहे. आता ऍक्च्युली काय आहे इथं बघू शकतो तुम्ही, ही जी लाईन आली म्हणजे सेपरेशन साठी दोन्ही एका साईडला दिसतंय, कॅटेगराईज होत नाही डेटा. सो मॉडेल इज टू सिम्पल, राईट. आणि तेच जर समजा समजतच नाही, अॅक्युरसी काहीच नाही, अंडर फिटिंग म्हणजे ट्रेनिंगला आणि टेस्टिंगला दोन टाईपच्या अॅक्युरसी असतात आपल्याकडे. एक असते ट्रेनिंगवरची अॅक्युरसी, दुसरी असते टेस्टिंगची अॅक्युरसी. डेटा दोन याच्यामध्ये आपण डिवाइड करू, एवढं जर तुम्हाला माहिती आहे. येस. समजा आपल्याकडे जर 1000 डेटा पॉईंट्स असतील, 1000 डेटा पॉईंट्स असतील तर आपण त्याला 70-30 किंवा 80-20, 75-25 असं डिस्ट्रीब्यूट करतो. समजा मॉडेल डिफॉल्ट 75-25 करता असं आपण म्हणू we are having 1000 data points and out of those 1000 data points 750 are used for the training the model. मॉडेलला ट्रेन करण्यासाठी, मॉडेल लर्न करण्यासाठी किती यूज करतोय आपण, 750 यूज करतोय. आणि 250 जे डेटा पॉईंट्स आहेत ते टेस्टिंग साठी यूज होणार आहेत. इथे मॉडेल अॅक्युरसी किती देते, करेक्ट. हे तर क्लिअर आहे आतापर्यंत सगळ्यांना, एव्हरीवन, की जो डेटा आपल्याकडे येतो त्याच्यातला आपण ट्रेनिंग साठी काय यूज करतो आणि टेस्टिंग साठी काय यूज करतो.
ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रेनिंग आणि टेस्टिंग असं वर्क करतो तर ट्रेनिंगची काही अॅक्युरसी येते आणि टेस्टिंगची पण अॅक्युरसी येणार, बरोबर ना, की जे ट्रेनिंग झालंय ते व्यवस्थित झालंय की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही काय फाइंड आउट करणार, ट्रेनिंगची अॅक्युरसी फाइंड आउट करणार. जो डेटा तुम्ही टेस्ट करताय त्याची पण अॅक्युरसी फाइंड आउट करणार. दोन टाईपच्या अॅक्युरसी आल्या. किती अॅक्युरसी तुमच्याकडे, ट्रेनिंग अॅक्युरसी आणि टेस्टिंग अॅक्युरसी. इज इट ओके? मॉडेल जसं ट्रेन झालंय त्याचप्रमाणे बिहेवियर करताय की नाही याच्यासाठी टेस्ट अॅक्युरसी फाइंड आउट करणार. दोन व्हॅल्यू आल्या ना तुमच्याकडे. समजा मॉडेलची अॅक्युरसी ट्रेनिंग वरती पण कमी आहे की ते प्रॉपर ट्रेन झालं नाही आणि त्याने आपल्याला प्रॉपर इव्हॅल्युएशन करून दिलं पण नाही. म्हणजे दोन्ही अॅक्युरसी काय आल्या, लेस आल्या. तर ते मॉडेल कोणतं झालं, अंडरफिट झालं. कोणतं झालं, अंडरफिट झालं. बोथ अॅक्युरसीज आर लेस. समजा दोन्ही अॅक्युरसी व्हॅल्यू तुमच्या 40 चालले आहेत किंवा 50 चालले आहेत, 45-50 अशा व्हॅल्यू झाले आहेत, विच आर बोथ लाईक व्हेरी लेस. दॅट इज अ केस ऑफ अंडरफिटिंग. पण ओव्हरफिटिंग म्हणजे काय, की ट्रेनिंग करताना मॉडेल ओके होतं, ट्रेनिंगची अॅक्युरसी आली 90%. ठीक आहे, मॉडेल प्रॉपर ट्रेन झालंय, क्लासरूम मध्ये एकदम प्रॉपर बिहेवियर होतं. ज्यावेळेस टेस्टिंगला गेलं मॉडेल की एक्झाम देताना रिझल्ट तसा नाही आला. समजा इथं काय आलं होतं, ट्रेनिंगसाठी आलं होतं 90%, ट्रेनिंगची अॅक्युरसी किती होती, 90% झाली होती. आणि ज्यावेळेस मॉडेल टेस्ट केलं त्यावेळेस अॅक्युरसी किती आली, 60% आली. त्यावेळेस अॅक्युरसी किती आली, 60% आली. ट्रेनिंग आणि टेस्टिंगच्या अॅक्युरसी मध्ये खूप ड्रास्टिक चेंज येत असेल तर दॅट इज अ केस ऑफ ओव्हरफिटिंग. मॉडेल was good when it was learning, but it is not giving you the proper performance. So that is a case of overfitting. ह्या दोन्हीमधला फरक कळाला का ते सांगा आधी, कारण बऱ्याच वेळा विचारतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रेनिंग अँड टेस्टिंग. एव्हरीवन, अंडरफिटिंग म्हणजे काय, की शिकताना चांगला नव्हता आणि एक्झाम मध्ये पण ओके नाही. दोन्ही गोष्टींसाठी पुअर परफॉर्मन्स आहे. ओव्हरफिटिंग म्हणजे काय, की क्लासरूम मध्ये बिहेवियर एकदम भारी, क्लासरूम मध्ये एकदम प्रॉपर लर्न झालं, सगळं कळत होतं, पण एक्झाम मध्ये गेलं काही आठवलं नाही किंवा एक्झाम मध्ये त्याचा रिझल्ट प्रॉपर आला नाही. सो दॅट इज अ केस ऑफ ओव्हरफिटिंग. दोन्ही अॅक्युरसी जर ओके असतील, समजा ट्रेनिंगची माझी 90 आली आणि टेस्टिंगची माझी 88 किंवा 87 आली, सो दॅट इज अ केस ऑफ बेस्ट फिट. ऑब्विसली टेस्टिंग वरती अॅक्युरसी कमी येणार आहे. असं कधीच नाही होणार की तुमचं ट्रेनिंगला अॅक्युरसी 90 आहे आणि टेस्टिंगला ती 92-93 राहिली. सो दॅट इज वाईस वर्सा. जेव्हा जसं ट्रेन झाले म्हणजे लर्न केल्यानंतर ज्यावेळेस एक्झाम देतो आपण त्यावेळेस ऑब्विसली मार्क्स कमी जातात, असं बरोबर आहे ना. बुकमधून पाहून लिहिणं आणि मग त्याच्यावर लर्न करून एक्झाम देणं याच्यामध्ये फरक आहे, राईट. सो जर थोडाफार फरक असेल 5% लाईक दॅट, सो इट इज अ केस ऑफ अ बेस्ट फिट. बॅलन्सिंग म्हणू शकतो आपण त्याला, विथ ऑप्टिमल कॉम्प्लेक्सिटी, की कमीत कमी याच्यामध्ये. सो मॉडेल लर्न्स नॉईज अँड पुअर जनरलायझेशन, दॅट इज अ केस ऑफ ओव्हरफिटिंग. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, प्रॉपर बॅलन्स पाहिजे. काय पाहिजे, प्रॉपर बॅलन्स पाहिजे. की ट्रेनिंग आणि टेस्टिंगच्या डेटामध्ये प्रॉपर बॅलन्सिंग यायला पाहिजे आणि अॅक्युरसी पण काय पाहिजे, बॅलन्स पाहिजे. इज इट ओके टिल नाऊ? येस, ठीक आहे. ऍप्लिकेशन्स जनरल आहे सगळे, म्हणजे सगळीकडे यूज करू शकता तुम्ही, बिकॉज इट इज यूज फॉर दी रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन. रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन दोन्हीसाठी पण यूज होतं. सो दॅट्स वाय इट इज युज्ड इन अ रेकमेंडेशन सिस्टम. इमेज रिकग्निशन क्लासिफिकेशन साठी यूज होईल. रेकमेंडेशन आपले ई कॉमर्सला जे आपल्याला रेकमेंडेशन येतात किंवा जे प्रोडक्ट्स आपल्याला रेकमेंड होतात, इवन ऑन OTT ॲज वेल वी आर गेटिंग दी लाईक shows or movies of a typical genre. So that is also case of a recommendation. Credit score जर फाइंड आउट करत असेल पर्सनचा, then also it is used. इंट्रुशन डिटेक्शन, की प्रॉपर काही डिटेक्शन करत असेल, येस नो किंवा जे काय असेल त्याच्यासाठी, मेडिकल डायग्नोसिस साठी, डायबेटिक नॉन डायबेटिक, कॅन्सर, हॅव्हिंग कॅन्सर ऑर नॉट, हँड रायटिंग रिकग्निशन, की समजा हँड रायटिंग दिलेलं आहे मी 5, वी आर हॅव्हिंग 0 to 9 हँड रिटन डिजिट्स आणि त्याला तुम्हाला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचंय. स्पॅम ईमेल डिटेक्शन, स्पॅम नॉट स्पॅमला दुसरा एक वर्ड आहे हॅम, HAM म्हणून एक वर्ड आहे, नॉट स्पॅम साठी तो यूज होतो. तर क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन दोन्हीसाठी हा अल्गोरिदम तुम्ही यूज करू शकता. इट इज व्हेरी इझी टू इम्प्लिमेंट, एकदम सिम्पल इम्प्लिमेंटेशन आहे. आणि जे काही चॅलेंजेस होते, समजा स्मॉल डेटा सेट साठी तुमचा लिनियर आणि लॉजिस्टिक वर्क करू शकत नाही, तर त्या केसमध्ये हा प्रॉपर वर्क करतो. ठीक आहे. सो दीज आर सम ऑफ द ऍडव्हान्टेजेस फॉर इट, की सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट.
इम्प्लिमेंटेशन जे आहे ते खूप सिंपल आहे. आणि दुसरी एक केस दिली याच्यामध्ये की नो ट्रेनिंग फेज म्हणजे लेझी लर्निंग अल्गोरिदम असं पण म्हणतात त्याला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी लेझी लर्नर अल्गोरिदम बिकॉज it does it not does learn not learn from the from the training training data data set set immediately. immediately. Instead, it Instead, it stores the stores data the set, data set and and at the at time the of time of classification, it classification it performs the performs the action action on on data data set. set. असं नाही असं नाही की की मी मी आधी ट्रेन करून ठेवलं त्याला आणि मग तो ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच लगेच मला काय देतो आउटपुट आउटपुट देतो. इट डज इट नॉट डज लर्न नॉट फ्रॉम लर्न द फ्रॉम द ट्रेनिंग डेटा सेट इमिजिएटली. म्हणजे म्हणजे असं याच्या आधीच्या अल्गोरिदमला आपण जसं बघितलं ना लिनियर किंवा लॉजिस्टिकला इमिजिएटली तो लर्न करून घेतो आणि लगेच आन्सर देतो असं नाही करत. सो इट लर्न्स फ्रॉम द ट्रेनिंग डेटा सेट. ओके It It learns from the training data set, but not immediately. It stores stores the the data set, and at and the at the time of time of classification, it performs the action. So that's So why that's it why is it is called as the lazy lazy learner learner algorithm किंवा lazy learning algorithm अशी एक term use होती. So if somebody asks you which algorithm, whatever algorithm you know, which algorithm is a lazy learner? So KNN is a lazy learner. It works well with the small data set. कमी data set साठी पण work होतं. फक्त फक्त बायनरी साठी युज होतं असं काही नाही. म्हणजे येस नो ट्रू फॉल्स डायबेटिक नॉन डायबेटिक असं साठी युज होतं असं काही नाही. आयरिसचा डेटा आहे सपोज तुमच्याकडे ज्याच्यामध्ये तुम्ही 3 कॅटेगरीज क्लासिफाय करताय सेटोसा व्हर्सिक्युलर व्हर्जिनिका. या तिन्ही डेटा सेट साठी म्हणजे सॉरी तिन्ही कॅटेगरीसाठी वर्क होऊ शकतो. सो इट इज ऑल्सो यूज फॉर दी मल्टी क्लास क्लासिफिकेशन प्रॉब्लेम्स. हायर अॅक्युरेसी विथ प्रॉपर के व्हॅल्यू. ठीक आहे. ही जी नंबर ऑफ डेटा पॉइंट्स वरती तुमचे काय अॅक्युरेसीज डिपेंड आहे की के ची व्हॅल्यू तुम्ही काय घेताय याच्यावरती अॅक्युरेसी डिपेंड आहे. की ऑप्टिमल जर के व्हॅल्यू भेटली तुम्हाला तर अॅक्युरेसी ऑब्विसली इन्क्रीज होईल. आणि इझी टू अंडरस्टँड अँड इंटरप्रिटेशन अंडरस्टँडिंग एकदम सिम्पल आहे. दोनच पॅरामीटर याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. दॅट इज के व्हॅल्यू काय घेतोय आपण नेबर्सची व्हॅल्यू काय घेतो आणि डिस्टन्स मेट्रिक कोणतं यूज करतोय. जर आपण नाही प्रोव्हाइड केलं तर डिफॉल्ट काय डिफॉल्ट के इज 5. के ची डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे 5 आहे आणि डिस्टन्स मेट्रिक कोणतं आहे युक्लिडियन. एवढं लक्षात ठेवा. पी इक्वल टू 2 असं एक पॅरामीटर आहे. जर पी इक्वल टू 2 यूज केलं तर ती पॉवर मग 2 घेतो स्क्वेअर रूट होऊन जातो 1/2. तो फॉर्म्युला मीन कॉस फीचा परत लिहून देईल मी नेक्स्ट सेशनला मध्ये एखाद्या वेळेला. ठीक आहे. सो पी इक्वल टू 2 आणि के इक्वल टू 5 हे दोन ज्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत त्या जर चेंज करायच्या असतील तर पी साठी दोन ऑप्शन आपल्याला. एक तर 1 घेऊ शकतो 2 घेऊ शकतो. 1 घेतला तर तो मॅनहॅटन सिलेक्ट करेल. पी घेतला तर तो ऑब्विसली युक्लिडियन स्केल नाही घेतला तरी डिफॉल्ट पी 2 घेणार आहे. के ची व्हॅल्यू जनरली ऑड घेतो आपण. जर आपण नाही दिली तर मॉडेल 5 म्हणजे असाइन करून घेतो. डिफॉल्ट व्हॅल्यू 5 आहे. इफ वी नीड टू गिव्ह लाईक अदर व्हॅल्यू जनरली डेटा पॉइंटचं स्क्वेअर रूट घेतात. पण मग 7, 9 अशा व्हॅल्यूज वरती आपण ट्राय करू शकतो की अॅक्युरेसी किती देतोय. ओके सो दॅट कॅन बी अ ट्रायल एरर मेथड. Same time it will you will find some of the like cons also there. ठीक आहे. काही challenges पण आहेत की स्लो फॉर लार्जर डेटा सेट. कारण कम्प्युटेशन टाइम जास्त आहे. ऑब्विसली यू कॅन सी. कसं केलंय आपण जी प्रोसेस आहे ती ऑब्झर्व करा परत एकदा. 18 पॉइंट्स होते. त्या सगळ्या 18 पॉइंट्सचं काय होतं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट होणार आहे. बरोबर आहे का. मग प्रत्येक पॉइंटचं जर डिस्टन्स कॅल्क्युलेट होणार आहे तर ऑब्विसली कॉम्प्युटेशन टाइम वाढेल ना. समजा 1000 पॉइंट आहे तर ते 1000 ट्रेनिंगचा जर डेटा असेल तर त्या 1000 ट्रेनिंगच्या डेटाचं नवीन डेटा पॉइंट पासून डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. बरोबर. कॉम्प्युटेशन वाढलं का कमी होईल म्हणजे कॅल्क्युलेशनचा जो पार्ट तो वाढतोय. प्रत्येकाचं डिस्टन्स कॅल्क्युलेट होते ना. प्रत्येकाचं डिस्टन्स कॅल्क्युलेट होऊन ते पॉइंट असेंडिंग मध्ये जात आहेत. आणि त्या असेंडिंग मध्ये पहिले 5 पॉइंट पहिले 7 पॉइंट याच्यावरून तो ठरवतोय की कुठं याला असेंड करायचं. समजतंय. या सगळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी मेमरी ऑल्सो विल रिक्वायर्ड हाय. सो रिक्वायर्ड लार्ज मेमरी टू स्टोअर ऑल द डेटा. आणि सेन्सिटिव्ह टू नॉइज अँड आउटलायर्स. एखादा डेटा पॉइंट खूप लांब आहे तर त्याचा डिस्टन्स तेवढं वाढेल मग. सो इट विल क्रिएट अ नॉइज. So it is not good with the outliers. Outliers ला प्रॉपर वर्क होत नाही. म्हणजे आता 1 by 1 आपण पुढे जातोय. समजा स्मॉल डेटा सेट साठी वर्क होतो पण सेम टाइम इट इज हॅव्हिंग दी चॅलेंज ऑफ कम्प्युटेशन पॉवर कॉम्प्लेक्सिटी वाढते. टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे तसा वेळ पण लागेल. आउटलायर्सला प्रॉपर वर्क करत नाही आणि परफॉर्मन्स डिपेंड ऑन दी व्हॅल्यू ऑफ के. केच्या व्हॅल्यूवर त्याचा परफॉर्मन्स डिपेंड आहे. इज इट ओके गाईज. आय होप हे लक्षात आले तुमच्या. ही 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. तुम्ही काय लक्षात ठेवायचे के कसा वर्क होतो आणि पी म्हणजे काय डिस्टन्स मेट्रिक म्हणजे काय METRIC मेट्रिक म्हणजे मोजायचं.
पी कशाने म्हणजे डिस्टन्स कशाने मोजायचं, मॅनहॅटनने मोजायचं की युक्लिडियनने मोजायचं. डिफॉल्ट जी व्हॅल्यू येते किती आहे, पी ची डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे 2, दॅट इज युक्लिडियन. आणि के ची डिफॉल्ट व्हॅल्यू किती आहे 5. नेबर्स किती घेतो, डिफॉल्ट 5 घेतो. तुम्ही देऊ शकता, आपण चेंज करू शकतो. पी ला आपल्याला 2 ऑप्शन आहे, 1 आणि 2. मॉडेल बिल्ड करताना हे दोन्ही समजून सांगेल मी, आणि दोन्हीने काय फरक पडतो हे पण कळेल. ओके, सो दिस इज हाऊ इट वर्क. तर ही सगळी प्रोसेस होती आपली KNN साठी. एवढं सफिशियंट आहे. याच्यात काही नोट्स तुम्हाला जर अजून जर हे करायचे असतील, ऍड करायचे असतील तर लिहून ठेवा. म्हणजे तुम्ही आता हार्ड नोट्स राईट करताय, राईट, नोटबुक मध्ये जे राईट करताय याच्यात या फिगर्स एवढं सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त काही करायचं असेल तर तुम्ही वर्क करा. आता परत एक गोष्ट लक्षात घ्या, रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन दोन्हीसाठी यूज होतो. रिग्रेशन साठी, क्लासिफिकेशन साठी काय यूज करतो, हा मेजॉरिटी यूज करतो. क्लासिफिकेशन साठी काय यूज करतो, मेजॉरिटी जे पॉइंट्स असतील ते घेतो. आणि हे वर्ड लक्षात ठेवा, मेजॉरिटी. आणि रिग्रेशन साठी काय घेतो, तो ऍव्हरेज घेतो नियरेस्ट व्हॅल्यूज. तर ह्या गोष्टी हे जे हायलाइट आहेत. क्लासिफिकेशन साठी काय, रिग्रेशन साठी काय, पी ची व्हॅल्यू काय, पी चे ऑप्शन्स काय आहेत, नंतर के ची व्हॅल्यू काय. आणि ही जी प्रोसेस आहे ही समजली पाहिजे. ही प्रत्येक पॉइंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट होणार. ते डिस्टन्स असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज होणार. त्यातले तुम्ही जी के व्हॅल्यू घेतलेली, समजा 5 घेतलेली, तर ते पहिल्या 5 डेटा, पहिले जे 5 डिस्टन्सेस आलेले आहेत त्याच्यातली मेजॉरिटी काय, मग क्लास ए ची की क्लास बी ची, त्याच्यावरून मेजॉरिटी ठरेल. आणि तोच प्रॉब्लेम जर रिग्रेशन असेल तर त्या 5 डेटा पॉइंटचं काय घेईल, ऍव्हरेज घेईल. सगळ्याची समेशन डिवाइड बाय 5. दॅट्स ऑल. I hope it is clear. Okay, so that's all about the KNN. उद्याचं इम्प्लिमेंटेशन होईल, पण डेटा सेट वेगळा असेल. सुपर स्टोअरचा डेटा सेट आहे, थोडासा वेळ लागेल त्याला, 1-1.25 तास. म्हणजे पुढचं उद्याचं जे सेशन राहील मे बी थोडंसं लेंदी होऊ शकतं. याचं इम्प्लिमेंटेशन रिग्रेशनच्या प्रॉब्लेमवर घेईल मी. ओके, दॅट्स ऑल. याची PDF अपलोड करतोय ड्राईव्ह वरती. ठीक आहे, पण नोट्स प्रिपेअर करा. ओके, थँक्यू गाईज.